नमस्कार. आमच्या अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्स ऑनलाईन NPTEL प्रमाणपत्र अभ्यासक्रमांत प्रत्येकाचे स्वागत आहे. आधीच्या वर्गात आम्ही सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरबद्दल शिकलो आहोत. आजच्या वर्गात आपण सॉलिडवर्क्स कसे वापरायचे याची दोन उदाहरणे सोडवू. डबल क्लिक केल्यानंतर येथे सॉलिडवर्क्स आयकॉन आहे किंवा एप्समधून आपल्याकडे हे टर्मिनल असेल तर या वर आम्ही कोणतीही वस्तू रेखाटाची स्थिती असेल आणि तुम्हाला कोणती आवृत्ती वापरायची आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. आमच्याकडे सॉलिडवर्क्स 2015 आवृत्ती आहे आणि आम्ही ती वापरत आहोत. म्हणून जेव्हा आपण सॉफ्टवेअरसाठी नवीन आवृत्ती शोधत आहात तरीही सोप्या अभियांत्रिकी रेखाचित्राचे प्रश्न सोडवण्यासाठी जुन्या आवृत्त्या तयार केल्या जातील. सॉलिडवर्क्स म्हणून पहिली पायरी म्हणजे आपल्याला काय करावे लागेल ते म्हणजे माऊसचा वापर करून या वस्तूच्या नावावरून येथे जाण्याचा प्रयत्न करा. आम्ही हे नवीन नियंत्रण पाहू शकतो. नवीन क्लिक करा. म्हणून आपण सराव करीत असलेले पहिले उदाहरण म्हणजे 2D स्केच किंवा भाग रेखाचित्र. आपल्याला सहज जायचे आहे तर मागील वर्गात आपण सॉलिडवर्क्स शिकलो आहोत. 3 प्रकारच्या वस्तू ओळखून एक भाग रेखाचित्र काढत आहे. इतर एक म्हणजे असेंब्ली काढणे. इतर रेखाचित्रे आहेत. तर प्रथम 2D स्केचेस सोप्या 3D वस्तू असू शकतात ज्या आपल्याला तयार करायची असल्यास एक अनोख्या वस्तू असू शकतात. आपल्याला भाग रेखाचित्र काढण्यावर क्लिक करावे लागेल. नंतर ठीक आहे वर क्लिक करा. नंतर ते एक रिक्त स्क्रीन उघडेल. पुन्हा प्रथम आपण या वस्तूवर पुन्हा जाऊ. नंतर तो एक भाग रेखाचित्रासारखे काहीतरी उघडेल. क्लिक करा. मग ठीक आहे. या रिक्त जागेत हे रिक्त जागा उघडते. आमच्याकडे वैशिष्ट्य व्यवस्थापक आहेत जिथे पुढचे समतल, वरचे समतल आणि उजवे समतल स्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे रेखाचित्र टूलबार सारखे काहीतरी आहे. स्केच लाईन सारखी आणि भिन्न प्रकारची गोष्ट. येथे आणखी एक वस्तू आहे. झूम दृश्ये आणि इतर गोष्टी आणि तळाशी आहेत. आपल्याकडे युनिट्स आहेत. M.M.G.S नावाचे युनिट आहे आणि हे आमच्या युनिट्सचे प्रतिनिधित्व करते. तर आता हा भाग रेखाचित्र उघडल्यानंतर एका साध्या उदाहरणाने सुरुवात करूया. जर आपल्याला काहीही काढायचे असेल तर ते 2D पत्रक असेल जे आपण हाताने काढतो. आपल्याकडे एक पत्रक सामान्य आहे की आपण काहीही काढू शकू, परंतु सॉलिडवर्कसाठी आपल्याला कोणत्या समतलातून तुम्हाला नेमक्या कोणत्या वस्तू काढायच्या आहेत हे निर्दिष्ट करावे लागेल आणि कोणतेही रेखाचित्र सुरू करण्यासाठी शिफारस केलेले समतल म्हणजे समोरचे समतल निवडणे. तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? आपण आपला माऊसला पुढील समतलावर फिरवा. मग हे समतलाच्या सममितीय दृश्यासारखे काहीतरी शोधते. आपण आपला माऊस हलवू नका. त्याचप्रमाणे आम्ही आपला माऊस वरच्या समतलावर हलवित आहोत. तो त्या पृष्ठभागाचा सपाट विभाग दर्शवितो. जेणेकरून आपण दाट सारखे काहीतरी गृहीत धरत असाल तर मध्यावरील समतल पैकी एक भाग पुढचे समतल आहे. कापलेला विभागीय प्रकार शीर्ष समतल आहे आणि तेथे एक योग्य समतल आहे. तसेच आपण त्या दाट असलेले योग्य समतल देखील पाहू शकतो. या प्रकारे आम्ही सममितीय रेखांकनासाठी आपण हा मार्ग पाहिला आहे. जर आपण हे पाहत असाल तर पुढील समतल मुख्य अक्षांपैकी एक दर्शवते. शीर्ष समतल आपल्याला आणखी एक मुख्य अक्ष देते आणि उजवा समतल आपल्याला दुसरा अक्ष देते. पहिली गोष्ट आपण काय करणार आहोत ते निवड आहे. पुढील समतल निवड म्हणजे फक्त आपला माऊस हलवा. त्यानंतर त्या कळीला योग्य क्लिक करा. तर माऊसच्या उजव्या बाजूला 2 कळ आहेत. 2 कळ दाबा आणि एकदा आपण क्लिक करा की क्लिक करा. एखादा संवाद पेटी उघडेल. आपल्याला त्या
त्या समतलाशी सामान्यपणे काढायला आवडेल का? म्हणून आपल्याकडे सामान्य बिंदूसह आपल्याकडे काहीतरी आहे जे सामान्य बिंदू असलेल्या दिशेने एक चौरस असे चिन्ह आहे. आपण क्लिक केल्यास ते त्या पुढच्या समतलाला संरेखित करेल. म्हणून प्रथम पाऊल आपला माऊस समोरील बाजूस हलवा. नंतर उजवीकडे क्लिक करा. नंतर या सामान्य गोष्टीवर क्लिक करा. आपल्याकडे त्या पुढचे समतल असेल. त्याचप्रमाणे जर आपण ते वरच्या ओळीवर काढणार आहोत तर आपल्याला काय करायचे आहे ते एक क्लिक करा जे योग्य आहे. त्या शीर्ष समतलावर क्लिक करा, मग त्यास वरच्या स्तरावर क्लिक करा. आपल्याला प्लेन सुरू करण्यासाठी शिफारस केलेले प्लेन आम्हाला प्रारंभ करण्यासाठी शिफारस केलेले आहे. समोरील समतल डावे क्लिक करा, मग पुन्हा एक डावीकडील क्लिक मला समोरचे समतल देते. आपण जे काही 2 मितीय रेखाचित्रे करणार आहोत ते आम्ही या पुढच्या समतलात करू. तर आपण ते करूया. रेष, वर्तुळ, वक्र आणि बरेच काही पर्याय आहेत. म्हणून आपण जे करणार आहोत ते पहिले आपल्या माऊस वर हलवा. तर एक ओळ आहे ती ओळ निवडा. मग एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत एक रेषा काढा. नंतर एंटर दाबा. नंतर एस्केप दाबा. ती एक रेषा काढते. आता ही ओळ आम्ही त्या उद्देशाने काही युनिट्स निर्दिष्ट करू इच्छितो. त्या उद्देशाने आपण काय करीत आहोत? ओळीच्या अगदी पुढे एक स्मार्ट परिमाण आहे ज्यायोगे आपण त्या ओळीची लांबी समायोजित करू शकतो. तर त्या स्मार्ट परिमाणावर क्लिक करा. त्यावर क्लिक करा. फक्त आपला माऊस क्लिक न करता हलवा. नंतर ते क्लिक करा. जर आपण परिमाणांसह आनंदी असाल तर ठीक आहे. जर आपण त्या परिमाणात आनंदी असाल तर फक्त 50. आता आपण नेहमी ते निवडू शकता जेणेकरून आपण त्या युनिटच्या खाली येत असल्यास 50 त्या युनिटमध्ये युनिट्ससारखे काहीतरी आहे आम्ही निवडू शकतो. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर टिक चिन्हावर क्लिक करा. नंतर ते आपल्याला 50 मिमी परिमाण दर्शवते. पुन्हा पहिले पाऊल नंतर आहे आणि त्यास सामान्य समतल उघडत आहे. आम्ही आपल्या सोयीनुसार एका बिंदूपासून इतर बिंदू कडे एक ओळ काढत आहोत. बिंदू काहीही असो कारण सराव सत्र आहे. नंतर एंटर करा, मग एस्केप दाबा. ती एक ओळ काढते. तुम्ही माऊस फिरवत असाल तर तुम्हाला आणखी माहिती दिसणार नाही. ही ओळ आपण पुढील हेतू समायोजित करू इच्छित आहोत. आपण काय करीत आहोत? स्मार्ट परिमाण या ओळीवर क्लिक करणार आहोत. त्या परिमाणासह आपण आपला माऊस हलवू आणि पुन्हा डावीकडे क्लिक करू. आता आपल्याला 75 युनिट्स चे आवड असलेले परिमाण काहीही असो. नंतर ओके वर क्लिक करा. 75 मिमी सह एक ओळ काढा. माझी सूचना रेखाचित्र काढण्याची वेळ समान परिमाण प्रमाणेच आहे. परिमाणांच्या समान अर्थाच्या अर्थाने जर आपण पासून सुरुवात केली तर सर्व काही मिमीमध्ये जाईल. आपण फक्त मिमी वापरत आहात असे आपण काय करीत आहात हे आपण सुचवित आहात, कारण आपण काही भाग रेखाचित्र स्तरावर असल्याने आम्ही या बाजूला एखादी वस्तू बांधूया. पुढील भागासाठी मी कदाचित काही तयार करू शकलो. जर आपण ते पुरेसे नाही तर या वस्तू आम्ही पुरेशी काळजी घेत नसल्यास आणि बऱ्याच वेळा सिस्टमसह समस्या निर्माण करू शकू. आता मला एक ते इतर पर्यंत झुकलेली रेषा हवी आहे आणि मला आणखी एक ओळ एका कोनासह काढायची आहे. तर मला काय करावे लागेल ते म्हणजे मला पुन्हा ओळीने निवडणे आवश्यक नाही, कारण मी कोणताही प्रवेश किंवा सुटण्याच्या कळीवर क्लिक केले नाही. तर मी माझी ओळ मोकळी करू शकतो आणि क्लिक करू शकतो ते प्रविष्ट करा. आता मी फक्त प्रवेश करू शकतो आणि काढून टाकू शकतो. तर मी त्या काढलेल्या मोडमधून बाहेर येईन. आता मी माझे स्मार्ट परिमाण याचा वापर करू शकतो.
जर तुम्ही पुरेशी सावधगिरी बाळगली तर तुम्ही हा माऊस सामान्य त्या दिशेने खेचू शकता लांबी समायोजित करण्यासाठी, किंवा आम्ही त्या ओळीचा अनुलंब उंची जमिनीच्या पातळीच्या संदर्भात देखील देऊ शकतो, कारण आपण फक्त आपला माऊस फिरवा. मग ते त्या मार्गाने असल्याचे दिसून आले. आपण पहा, एक ओळ त्या दिशेने सामान्यपणे दर्शवेल. आपल्याला माऊसचा वापर करण्याची काळजी घ्यावी लागेल. जर आपण त्यास किंचित फिरणारे फिरवित असाल तर मग हे दर्शविते की त्याची अनुलंब उंची, त्याचप्रमाणे आपण या दिशेने देखील वापरू शकतो. तर आपण जे परिमाण देऊ इच्छितो ते निर्दिष्ट करू इच्छित असल्यास की आम्ही ते करू शकतो. उदाहरणार्थ मला 50 मिलीमीटर उंचीची उंची मिळेल, त्यासाठी मी काय करतो, 50 युनिट किंवा मिलीमीटर आणि ओके वर क्लिक करा. तर आता आपण पाहाल की रेषा लहान आहे, कारण जमिनीच्या पातळीच्या संदर्भात अनुलंब उंची 50 मिलीमीटर आहे. आता आपल्याला इतर काही वस्तू काढायचे आहे. उदाहरणार्थ, सारखी मध्यवर्ती ओळ सतत ओळीऐवजी आपल्याला काय करावे लागेल याबद्दल आपल्याला केंद्र लाईन काढायची इच्छा आहे. हे तिथे आहे. त्रिकोणी एक प्रकारचे कळ ओढायची एक क्लिक करा. तिथे जा. केंद्ररेषा असे काहीतरी आहे जे एक बिंदूवरून दुसऱ्या बिंदूवर केंद्ररेषा घ्या होतात. मग एंटर करा, नंतर एस्केप दाबा. तर आपण पूर्वीच्या वर्गात केंद्ररेषा काढण्याच्या स्थितीत असाल. जेव्हा आपल्याकडे अक्षीय सममिती प्रकारचे वस्तू असतात तेव्हा आपण ही केंद्ररेषा वापरू शकता. तर त्या केंद्ररेषेचे मानक स्वरूप नेहमीच असेल मोठ्या डॅशसह, त्यानंतर लहान डॅश. आता मी हे केंद्ररेषा एक अंतर किंवा कदाचित लांबी समायोजित करू इच्छित आहे. मग स्मार्ट परिमाण मी त्याचा वापर करू शकेन. तेथे जाऊन त्याला 112 वर क्लिक करा. मिलीमीटर सारख्या युनिट्स काहीही असो, मग ठीक आहे. ते स्वयंचलितपणे त्या केंद्राच्या लांबीशी समायोजित करते. जोपर्यंत आपण रेखाचित्र रीतीमध्ये आहात तोपर्यंत आपण पाहू शकता की पेन्सिलच्या प्रकारासह चिन्हासारखे काहीतरी आहे आणि लिहिलेले प्रकार जे आपण रेखाचित्र रीतीमध्ये आहात असे दर्शवते, म्हणजे आपण त्या समतलावर आहात. आपण एखादी वस्तू निवडता, आपण रेखाचित्र काढण्याच्या स्थितीत असाल. आपल्याला रेखाचित्र रीतीमधून बाहेर यायचे आहे, कारण आपण ज्या गोष्टी हटवू इच्छिता त्या आपण सरळ दूर करू शकता. हे या रेखाचित्र रीतीवर करा. मी सरळ रेषा हटवू शकत नाही, आणि तर सर्वप्रथम त्यासाठी एकतर एस्केप दाबा किंवा तेथे जा, त्या वस्तू वर क्लिक करा. मग मी त्या रेखाचित्र रीतीमधून बाहेर आलो. आता काहीही जर मला पुन्हा काढायचे असेल तर मला पुढचे समतल निवडावे लागेल, आणि म्हणून मला आता गोष्टी कराव्या लागतील. मला ही ओळ काय करायची आहे ते हटवून आवडेल. त्या वर क्लिक करा. असे म्हणतात की खालील वस्तू हटवा, होय? जर तसे असेल तर आपण ते हटविल्यास जेव्हा आपण रेखाचित्र रीतीमधून बाहेर पडता तेव्हा आपण सामान्यतः हटविल्यास आपण रेखाचित्र जतन करत नसल्यास ते सर्व काढून टाकले जाईल. म्हणून आम्ही पुन्हा एकदा करू. यामध्ये मी हे करू इच्छित असल्यास, कारण मी आता ते तयार करू इच्छित असल्यास मी आता सर्व काही हटविले आहे. समोर जा, आपल्या माऊस वर जा, नंतर क्लिक करा. मग ते सामान्य ते दर्शविते. समतल करण्यासाठी सामान्य क्लिक करा. तर सामान्य समतल आता उघडेल. मला एक रेष रेखांकित करायचे आहे. केंद्ररेषा एका ठिकाणाहून ते इतर ठिकाणी काढायचे. नंतर निसटून वर दाबा. त्याचप्रमाणे मला ओळीसारखे काहीतरी रेखांकन आवडेल, म्हणून ते स्वयंचलितपणे शोधून काढते की ती लंबवत प्रकारची प्रणाली कोठे आहे. मी ते दाबू शकतो. नंतर एंटर करा. आम्ही अद्याप सुटण्याच्या मोडमध्ये आहोत. मला ही ओळ फक्त हटवायची आहे. मग मी क्लिक करतो की आपल्या कीबोर्डवरील कळ दाबा. म्हणून जेव्हा आपण रेखाचित्र रीती असायला हवे तेव्हा आपल्याला एक विशिष्ट वस्तू हटवू इच्छिता
आपण रेखाचित्र रीतीच्या बाहेर पडल्यास सामान्यतः आपण इतर कोणत्याही गोष्टी निर्दिष्ट न केल्यास संपूर्ण वस्तू हटवा, म्हणून आपण हटविण्याच्या वस्तू वापरण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आता मी या समतलावर आयत काढू इच्छितो. म्हणून मी प्रथम काय करेन, प्रथम मी हे ला पुढच्या विमानावर हटवेल. सामान्य मी जाईल. मी आता नेहमी स्क्रोल कळ वापरू शकतो. मी या दोन माऊस क्लिकमध्ये वापरत आहे. आपण स्क्रोल कळसारखे काहीतरी आहे. जर आपण स्क्रोल करत असाल तर ते त्या विमानावर झूम करते किंवा त्या विमानातून झूम करते. तर आता आम्ही मध्ये झूम करीत आहोत, हे झूम आउट करीत आहे. मला हे समायोजित करायचे आहे. मी नेहमी हा झूम क्षेत्रामध्ये वापरू शकतो. त्या समतलाच्या झूम ते क्षेत्र झूमसारखी कळ आहे. आता त्या पुढच्या विमानात मी एका ठिकाणाहून कोपऱ्यातील आयत काढायचा आहे. मला काय करावे लागेल ते मी आयताचे करावे, म्हणजे मला एक कोपरा इतर कोपऱ्यात निर्दिष्ट करावा लागेल. जेणेकरून मी काय करेन, कोपरा आयतवर क्लिक करा, नंतर क्लिक करा म्हणजे क्लिक करा. थांबा, आपण ते पुन्हा एकदा करू. जर मला रेखाचित्र रीतीमध्ये जे काही करता येईल ते सर्व काढून घ्यायचे असेल तर आपल्या डाव्या क्लिक कळीवर याला धरून ठेवा. याचा अर्थ असा आहे की जारी न करता सतत दाबा, नंतर वस्तू निवडा, मग ते सर्व काही निवडते, मग आपण हटवू शकता. तर आता मला त्या समतलाच्या सामान्य भागासाठी कोपऱ्यातील आयत काढायचा आहे. कोपरा आयतावर क्लिक करा. मी कोणत्याही माऊसला स्पर्श केला नाही कारण मी आधीच त्या कोपऱ्यातून बाहेर पडलो आहे. आपण काय करणार आहोत ते निवडते. एक कोपऱ्यातील बिंदू पिक म्हणजे क्लिक, धरून ठेवा. धरून ठेवा तो माऊस, नंतर तो कळ दाबून आपला माऊस हलवा आणि धरून ठेवा आणि आता त्यास एका ठिकाणी हलवा. एकदा ते पूर्ण झाल्यावर आपल्याकडे ते आयत जागेवर असेल. आता मला त्या आयताच्या इतके निर्दिष्ट परिमाणांवर तसे करायचे आहे. पुन्हा मी स्मार्ट परिमाण वापरू शकतो. आता त्यापैकी एकावर क्लिक करा. ते 49 आहे. 22 मला काय हवे आहे ते 50 मिलीमीटर आहे. मला आवडेल म्हणून 50 मिलीमीटर वर जाण्यासाठी नंतर ठीक आहे क्लिक करा. मग एस्केप दाबा. याचा अर्थ असा आहे की 50 मिलीमीटर त्या बाजूला दुसऱ्या बाजूला निश्चित केले गेले आहे. मी पुन्हा परिमाण समायोजित करू इच्छित आहे. ते क्लिक करा. ते काही 25 मिलीमीटर वर हलवा. एस्केप दाबा आणि मग आपण केले असल्यास ओके कळ दाबा. मग ते योग्य परिमाणांसह संपूर्ण आयत तयार करते. आता आपण जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी तयार करू तेव्हा आणखी एक आयत तयार करू आणि दुसरा एक आयत तयार करू. जेव्हा आपण या आयतला जे आपण मध्यभागी म्हणतो त्या आयताचा अर्थ मी एक बिंदू निवडण्याच्या स्थितीत असेन जेथून संपूर्ण पृष्ठावर आयत सुरू करायचे आहे. त्या एका ठिकाणी मी एक बिंदू निवडेन. हे आमच्या दोनमितीय पृष्ठासारखे आहे. जेव्हा मी त्या पुढचे समतल बांधायचे आहे, कोणतेही 2D रेखाचित्र आम्ही केवळ त्या विशिष्ट समतलावरच तयार करणार आहोत आणि शिफारस केलेले समतल जे आपण वापरणार आहोत ते समोरली समतल आहे. आता एक बिंदू आहे जिथून आयत मध्यभागी असावे असे मानले जाते. अशा प्रकारचे आयत ज्याला आपण मध्यभागी आयत म्हटले आहे. उदाहरणार्थ मी जे निवडले ते हे आहे. आता त्यासाठी मला काय करावे लागेल, एक बिंदू निवडा म्हणजे आता माझे हात या माऊसला स्पर्श करत नाहीत. आता मी माझा माऊस हलवण्यासाठी त्या बिंदूवर एक डावीकडील क्लिक देईन, मग पुढे जा. मी ते धरून ठेवत नाहीये, मी फक्त क्लिक केले आहे. म्हणून आता हे कोपराचे मुद्दे निवडले आहेत. मी माझ्या माऊस रिलीज त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हलवा ज्यावर मी आता आयत तयार करण्याच्या स्थितीत आहे. आता माझे हात रिक्त आहेत. आयत आता तयार केले गेले आहेत. मला हे 10 युनिट असल्याचे निर्दिष्ट करण्यासाठी स्मार्ट आयाम हवा आहे 10 मिलीमीटर.
ओके क्लिक करा. आता मी त्यासाठी इतर परिमाण वापरू इच्छितो. मी स्मार्ट परिमाणवर क्लिक करू शकतो किंवा आधीच मी स्मार्ट परिमाणावर आहे कारण स्मार्ट परिमाण येथे ठळक केले आहे. म्हणून पुन्हा स्मार्ट परिमाण क्लिक केले आहे आणि ते 40 युनिट म्हणून वापरले आहे. मिलीमीटर ओके. नंतर त्यातून सुटण्यास बरे व्हावे म्हणून आम्ही त्या केंद्र आयताबरोबरही केले आहे. आता आम्ही येथे काही इतर प्रकारचे आयत वापरू शकतो. 3 बिंदू आयत. आयतासारखा दुसरा पर्याय आहे. आपल्याकडे 3 भिन्न बिंदू आहेत. मला एक कोपरा आयत तयार करायचा आहे तर मला ते निवडावे लागेल. नंतर कोणतीही कळ न ठेवता आपला माऊस हलवा. प्रथम बिंदू, दुसरा बिंदू निवडा, कदाचित तृतीय बिंदू. एकदा ते पूर्ण झाल्यावर एस्केप दाबा म्हणजे ती वस्तू सेट होते. आता स्मार्ट परिमाण वापरा. कदाचित ते 15 युनिट्सवर बदलू शकेल आणि कदाचित हे 24 युनिट्स. मग एस्केप दाबा. या मार्गाने आपल्याला 3 बिंदू वापरून या कोपऱ्यात आयत बनवायचे आहे. आता कदाचित आम्हाला चौरस बनवायचे आहे. ते कसे करायचे? हे समान आयत आपण ते वापरू शकतो. आम्ही दोन्ही बाजूंनी समायोजित करण्यासाठी स्मार्ट परिमाणे वापरतो. आम्ही या कोणत्याही कोपऱ्यात आयत एक बिंदू ते इतर बिंदूपर्यंत काहीतरी वापरतो. प्रथम मी त्यास आयत प्रमाणे रेखांकन करेन. नंतर मी स्मार्ट मेट्रिकल म्हणून स्मार्ट परिमाणे 10 युनिट्स म्हणून क्लिक करेन आणि हे देखील 10 युनिट्स. नंतर एस्केप दाबा म्हणजे आयताप्रमाणे समान कमांड स्क्वेअर देखील बनवू शकते. आपण वस्तूमध्ये इतर कोणताही चौरस तयार करू इच्छिता ती अगदी सरळ पुढे आहे. आपण ओळ वर क्लिक करा. त्या ओळीच्या मध्यभागी बिंदू निवडा आपल्याला जोडायचे आहे. नंतर एंटर दाबा. आपण त्या रेषेसह आता समांतरभुज चौकोन तयार करू इच्छितो कारण आयत नेहमीच त्या कडा 90 अंश चौरस देखील बनवतात आणि जर मला त्या समांतरभुज चौकोन काय करावे लागेल हे तयार करायचे असल्यास 90 अंश समांतरभुज चौकोन देखील क्लिक करा. आता जर आपण माऊस स्वतःच पाहत असाल तर कर्सर पातळी ही समांतरभुज चौकोन काहीतरी दर्शविते. जर आपण काळजीपूर्वक या डाव्या बाजूला पाहता तर पर्याय आहेत. तर आपला सॉलिडवर्क्स विविध पर्याय दर्शवितो. आपण हा कोपरा कोन कोपऱ्यात आणू इच्छित असल्यास कदाचित मध्यवर्ती कोपऱ्यातील प्रकार 3 बिंदू प्रकारच्या गोष्टी आणि बरेच काही आणि हा समांतरभुज चौकोन त्या मार्गाने वापरू शकतो. तसेच आपण आयताशी कसे कोपऱ्यात ते कसे कोपऱ्यात आहात. आम्ही कोपरा समांतरभुज चौकोनाचा कोपरा तयार केला आहे. तसेच आम्ही ते डिफॉल्ट पर्याय तयार करू शकतो. येथे हे हायलाइट केले आहे कारण तुम्हाला प्रथम बिंदू, दुसरा बिंदू, काही झुकलेला कोन 3 निवडायचा आहे. आपण जर ते करत असाल तर बांधकाम आपण ते करू. पहिला बिंदू, दुसरा बिंदू, आपण तिसरा बिंदू पहा. जर मी फिरत असेल तर ते समायोजित आहे प्रवृत्ती कोन आणि पूर्ण केले. आता माझ्या परिमाणांवर आधारित स्मार्ट परिमाणे मी काय करू शकतो ते मी ते वापरू शकतो. कदाचित ते निर्दिष्ट करू शकेल. आता मला फक्त लांबीच्या दृष्टीने नको आहे परंतु कोनीय परिमाणांप्रमाणे काहीतरी आहे. मला ते पुढील हेतू देखील आहेत. आम्ही स्मार्ट परिमाण वापरू शकतो. क्षैतिज परिमाणांप्रमाणे काहीतरी आहे. आम्हाला ते निवडू द्या. उदाहरणार्थ या दोन बिंदूंमधील क्षैतिज अंतर 15 युनिट्स
असायला हवे। मग आम्ही एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यातून 15 क्लिक करतो। क्षैतिज अंतर 15 समान आहे तसेच आम्ही ते समायोजित करू शकतो। त्याच समांतर भुज चौकोनामध्ये आम्ही दोन कोपरा बिंदू वापरू इच्छितो। प्रथम बिंदू, दुसरा बिंदू आपण निवडत असल्यास नंतर तो थेट आयत तयार करतो कारण आयत हा या समांतर भुज चौकोनाचा चा भाग आहे। आता आम्ही नवीन उघडण्यासाठी हे पत्रक सरळ बंद करू शकतो किंवा आपल्याला हे रेखाचित्र जनरेट करू शकतो। नंतर आपल्याला काय करावे लागेल ते म्हणजे रेखाचित्र रीतीच्या बाहेर आले तेथे जा। नवीन बचत प्रकारच्या गोष्टी कशा आहेत? मी माझे रेखाचित्र नेहमी जतन करू शकतो जसे एका विशिष्ट गोष्टीसाठी जतन करा। कदाचित आपण डेस्कटॉपवर वस्तू तयार करू शकता। नेहमी प्राधान्य देता ती निर्देशिका तयार करीत आहे। नवीन फोल्डरमध्ये रेखाचित्र सरावा नंतर ओपन क्लिक करा। हे पहिली रेखाचित्र आहे जे आपल्याला फक्त भाग 1, 2D रेखाचित्र आवडते। आता रेखाचित्र जतन करण्यासाठी येथे नोटेशन कारण सॉलिडवर्क्स रेखाचित्र जतन करण्यासाठी विशेष स्वरूप वापरा। भाग पर्याय S.L.D भागासारखे काही आहे। याचा अर्थ असा आहे की सॉलिडवर्क्स भाग किंवा भाग रेखाचित्राचा भाग आहे। आपण नेहमीच वेगवेगळ्या आवृत्तींमध्ये जतन करू शकता तसेच जसे आपल्या भिन्न प्रकारचे स्वरूप आहे। JPG तुम्ही ते वाचवू शकता आणि असे चालू शकता परंतु आपण हे भाग रेखांकन जसे की बिंदू जसे .prt किंवा .sld भाग सारखे जतन करीत असल्यास आपण रेखाचित्र डिलीट करू शकता, अधिक तपशील जोडू शकता किंवा रेखाचित्र देखील संपादित करू शकता। तसेच पहिली पायरी म्हणजे आपण नेहमी ते कसे जतन करावे म्हणून रेखाचित्र नेहमीच जतन केले जाईल। आता हे रेखाचित्र सरळ करून बंद करा। आता आपण ते उघड करू इच्छिता नवीन नंतर आम्ही नवीन वर क्लिक करू। जर आम्हाला जुना भाग उघडायचा असेल तर पार्ट 1 2D सारखा पर्याय आहे। जर तुम्ही सॉलिडवर्कवर माऊस हलवत असाल तर लगेचच आम्ही त्या भागावर काम केले आहे त्याची लहान आवृत्ती दाखवते, त्यामुळे तुम्हाला तो खरोखर संपादित करायचा आहे। त्यावर क्लिक केल्याने लगेचच रेखाचित्र उघडेल आणि हे परिमाण जोपर्यंत आपण ही संपूर्ण गोष्ट रेखाचित्र पत्रक सॉलिडवर्क्स मध्ये रूपांतरित करत नाही तोपर्यंत आपण या पातळीवर पाहू शकत नाही। आपण काय प्रकारचे परिमाण तयार करीत आहात हे शोधते तेव्हा ते परिमाण दर्शवते आणि अंतर्गतपणे जतन होते। त्यानंतर जेव्हा आपण ते जतन करता तेव्हा जोपर्यंत तुम्ही रूपांतरित करत नाही किंवा इतर अंगभूत कार्ये सुरू केल्याशिवाय ते थेट परिमाणे दर्शवत नाही। तर पुढील वर्गात आपण 2D पत्रका वर वर्तुळे कसे काढायची याविषयी आणखी प्रकारची माहिती शिकूया। कदाचित स्लॉट्सच्या सरळ स्लॉटसारखे काहीतरी कसे बनवायचे, हे कसे बनवायचे, हे कसे बनवायचे, हे कसे बनवायचे हे शोधून काढाल। पंचकोन प्रकारच्या रचना आणि इतर गोष्टी। खूप खूप धन्यवाद। पुढच्या वर्गात भेटू।